राज्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या अलर्ट मोडवर आहेत। राज्यात 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबईत काही ठिकाणी तब्बल 300 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून नुकसान झालेल्या भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले गेलेत। पंचनामे करून योग्य ती मदतही दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे, याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे। काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे, पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे। पाणी हळूहळू कमी होत आहे। आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत। आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईड देखील आहे। त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या लागतील। गेल्या 3-4 दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे। ऑलरेडी 2 गोष्टी केलेल्या आहेत। पहिलं तर जिथे जनावरांचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत। एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात। त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना उणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकारही दिले आहेत। त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे। बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।